आव्हाड यांना विनंती आहे की पवार कुटुंबातील नात्यांवर आपली राजकीय पोळी भाजू नका। आपल्या कुटुंबामधील आपले कौटुंबिक संबंध अधिक वृद्धिंगत कसे होतील याच्याकडे त्यांनी अधिक लक्ष द्यावं। या वयात आता पवारांना सोडून सर्वजण सांगतात त्यात अशा प्रकारचे श्रीवास त्यांचं बोलणं मात्र लोकसभेच्या अगोदर तर थेट मी शरद पवारांसोबत आहे असं देखील म्हणणं। मी सांगितलं ना आधीही की अशा प्रकारची आशंका माननीय अजितदादा पवार साहेबांनी व्यक्त केली होती। संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते, बारामतीची जनता आहे, त्यांचं कुटुंब आहे आणि येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हे कुटुंब, बारामतीची जनता संपूर्णपणे ही अजितदादांच्या मागे खंबीरपणे उभी राहिलेली आपल्याला दिसेल। ते सर्व कुटुंब एकत्र दिसायचं असं देखील मात्र आता कुठेतरी कुटुंब दिसणार नाही। ज्यावेळेला 2 जुलैला वेगळी राजकीय भूमिका माननीय अजितदादा पवार साहेबांनी घेतली, त्यावेळेलाच जरी कुटुंब एक असलं तरी 2 राजकीय भूमिका आहेत हे स्पष्ट झालं होतं। आणि माननीय अजितदादा पवार साहेबांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे की मी आता वेगळी राजकीय भूमिका घेतलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बारामतीचं त्यांचं कुटुंब हे त्यांच्या मागे उभं राहील। 2019ला उपमुख्यमंत्र्यांना ही मोठी चूक आहे असं देखील त्यांचं म्हणणं आणि आता पवारांचं मी सांगितलं ना की डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान आदरणीय पवार साहेबांपेक्षाही मोठे झालेले आहेत। वारंवार ते बोलतात की पवार साहेबांची चूक झाली। आता पवार साहेबांची चूक काढण्या एवढे ते मोठे झाले असतील तर मला माहीत नाही। याचा प्रत्यय आत्ताच 2 दिवसापूर्वी कळव्यामध्ये जे बॅनर लागले होते भारत जोडो यात्रेचे, त्याच्यामध्ये एकीकडे म्हणायचं की आदरणीय पवार साहेब माझा बाप आहे आणि त्याच मोठ्या बॅनरवर फक्त राहुल गांधींचा फोटो होता, स्वतःचा फोटो होता। मात्र आपण ज्यांना बाप म्हणून म्हणतो त्या बापाचा फोटो तर बॅनरवर नव्हता। तो बॅनर कृपया मीडियाने जाऊन बघितला असेल किंवा कोणी व्हिज्युअल्स घेतले असतील तर ते दाखवा लोकांना। मात्र चंद्रकांत पाटील देखील म्हणतात की शरद पवारांनी लोकशाहीचा खून केलेला आहे। का वाटतं येणाऱ्या काळात लोकसभेसाठी आता चंद्रकांत पाटील देखील तयारी पवारांसोबत बघा। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार माननीय प्रफुल्लजी पटेल, प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे या तिघांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये जेवढ्या लोकसभेच्या जागा मिळतील या सगळ्या जागांवर महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा उमेदवार घड्याळ चिन्ह घेऊन विजयी होईल हा आमचा सगळ्या कार्यकर्त्यांचा संकल्प आणि मानस आहे। नुकसान केलंय असं देखील चंद्रकांत पाटील म्हणतात शरद पवारांनी काय नक्की नुकसान केलं? आतापर्यंत अनेक लोकांना मंत्री बनवलं, उपमुख्यमंत्री बनवलं अजितदादांना, अशा वेळेस आता या वयात आता माननीय चंद्रकांत पाटील काय बोलले मी ऐकलं नाही, त्यावर मी अधिक टिप्पणी करणार नाही। का वाटतं येणारी निवडणूक कशा प्रकारे असणार आहे? राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी